नाशकात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय, कारण बडगुजरांसह बबनराव घोलप देखील भाजपात जाणार आहेत। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। नाशिकमध्ये भाजपकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप देखील आणि 2 माजी महापौरांचा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे। आज उद्धव ठाकरे गटातले अनेक नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। हे सगळे नेते आता काही वेळानंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत। अनेक मोठे नेते आहेत, हे सगळे आज भाजपमध्ये हे प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाचे माजी उपनेते माझ्या सोबत आहेत। आज भाऊ, आपण भाजपमध्ये जात आहे? निश्चितपणाने इतके वर्ष आपण शिवसेनेमध्ये काम केलं आहात, अचानक आपली हकालपट्टी झाली, काय कारण होते आणि भाजपमध्ये जाताना काही आपल्याला आश्वासन दिले? जिथं काम करायचं तिथं निष्ठेने काम करायचे। भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम करून निश्चितपणाने नागरिकांचं सेवा सुविधा पुरवणं। आपल्याला काही आश्वासन देण्यात आलं? मी काही अशी डिमांड नाही केली, आदर करावा एवढंच, आणि माझ्याबरोबर येणाऱ्या सहकार्याने न्याय मिळावा। काही स्थानिक आमदारांचं नेत्यांचा विरोध होता, मावळले? निश्चितपणे मावळेल, हे साहजिक आहे। त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली होती, त्यांचा राग साहजिक आहे। निश्चितपणाने थोड्या दिवसात राग मावळेल। माजी मंत्रीसह सगळे माजी महापौर आहेत, अनेक नगरसेवक आपल्या सोबत आज प्रवेश करत आहेत। हो, भरपूर लोक आहेत, ते प्रत्यक्ष तुम्हाला भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये बघायला मिळेल। काही लोक डायरेक्ट गेले, काही लोक इकडनं आले। मोठ्या प्रमाणात गर्दी हे झालेली आहे, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते भाजपमध्ये हे प्रवेश करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये एक मोठा धक्का मानला जातोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आज उद्धव ठाकरे गटातले अनेक नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। हे सगळे नेते आता काही वेळानंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत। अनेक मोठे नेते आहेत, हे सगळे आज भाजपमध्ये हे प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाचे माजी उपनेते माझ्या सोबत आहेत। आज भाऊ, आपण भाजपमध्ये जात आहे? निश्चितपणाने इतके वर्ष आपण शिवसेनेमध्ये काम केलं आहात, अचानक आपली हकालपट्टी झाली, काय कारण होते आणि भाजपमध्ये जाताना काही आपल्याला आश्वासन? पक्ष जसं पक्ष मोठं होतं, अनेक लोक, नवीन लोक त्यात येतात आणि नवीन जुने मिळून एक पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात। माननीय मोदीजींना प्रभावित, माननीय फडणवीस साहेबांना प्रभावित अनेक लोक, अनेक नेते पक्ष सोडतात आणि कुठेतरी काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये निराशा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतेकडे कुठे विजन नाही आहे, पुढे काय करायचं हे कुणाला ते दृष्टीने झालेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं कुणी पक्षात आलं तर तिथं स्वागतच केलं पाहिजे, स्वागतच आहे। बडगुजर यांच्या नाराजीची खरी कारण राजकारणातली आहेत की बाहेरची, हे पाहूयात। सुधाकर बडगुजर अनेक वर्ष नगरसेवक, तर नाशिक महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह नेता आणि गटनेता अशा पदांवर कार्यरत होते। पक्षात 2024 ला आमदारकीची उमेदवारी आमदारकी निवडणूक हरल्यानं निराश। मुलगा दीपक बडगुजरवर मारहाण प्रकरणी मकोका लावण्यात आला। कुख्यात सलीम कुत्तासोबत नाचताना बडगुजरांचा व्हिडिओ व्हायरल झाला। बॉम्बस्फोट आरोपी कुत्ता याच्यासोबत दिसल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं। सुधाकर बडगुजर यांचा पराभव करून सीमा हिरे विजयी झाल्यात। हिरेंची अवस्था अडचणीची झाली आहे, कारण ज्याला हरवलं त्याला सांभाळून घ्यायची वेळ पक्षावर आली। तर सीमा हिरे हे मराठा आमदार आहेत, सुधाकर बडगुजर हे ओबीसी आहेत। मराठा ओबीसी नेत्यांमध्ये सध्या फारसा सुसंवाद नाहीये। हिरे यांच्या प्रभाव क्षेत्राला बडगुजर यांचं आव्हान कायम आहे। बडगुजर यांना सांभाळून घेणं हिरेंना भविष्यात त्रासदायक ठरेल। नाशकात नगरसेवक बांधणीत हिरेंची डोकेदुखी मात्र वाढली आहे।